केतकी चितळेसारख्या लोकांचं जो माहिती स्रोत आहे तो अशाच प्रकारचा निराधार माहिती स्रोत त्यांना व्हॉट्सअपी सगळ्या युनिव्हर्सिटीमधून त्यांचा तो माहिती स्रोत आहे. तिथून ती माहिती त्यांना मिळत असते आणि हिंदूंवरच्या अन्याय अत्याचाराबद्दलची कुठलीही माहिती ही 100% खरीच असते अशा प्रकारची धारणा, पक्की धारणा या केतकीसारख्या लोकांनी केलेली असल्यामुळे त्यांचा त्या माहितीवरती अगदी प्रचंड विश्वास असतो. अगदी आजच्या तारखेला त्यांचा परमेश्वरावरती सुद्धा जितका विश्वास नसेल तितका विश्वास व्हॉट्सअपवर येणाऱ्या या सगळ्या फिकमफाक माहितीवरती या सगळ्या केतकीसारख्या लोकांचा असतो. तिचं असं म्हणणं आहे की वक्फ जे बोर्ड आहे त्यांच्याकडे इतकी जमीन आहे, म्हणजे सरकारच्या नंतरची जर जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फ या बोर्डाकडे आहे आणि हे हिंदूंच्या अनेक जमिनी त्यांनी हडपलेल्या आहेत. हा त्यांचा जुलमी सगळा कारभार आहे असं तिचं म्हणणं आहे. केतकीसारख्या लोकांना खरं म्हणजे हे सांगायला पाहिजे की वक्फ ही जी आहे ही सरकारी संस्था आहे, ती मुस्लिमांची खाजगी संस्था नाही. ही केंद्र सरकारची संस्था आहे. प्रत्येक राज्यामध्ये वक्फ बोर्ड आहे. अगदी 2014 नंतर नरेंद्र मोदींची सत्ता आल्यानंतर, ते प्रधानमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची एकतर्फी सत्ता 2014मध्ये होती, 2019मध्ये होती. त्यांनी ह्या बोर्डाला हात लावलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला ह्या बोर्डावरचे जे लोक सरकार नेमत असतं ते सरकारद्वारा नेमण्याचं कामसुद्धा ह्या नरेंद्र मोदीच्या सरकारने, त्यांच्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे.